समजलं का? स्वर्गीय गीताचार्य महाराजांनी ग्राम सभेला सांगत होते. ग्राम सभा काय सांगत होते तुम्ही ऐकले आहात? आम्ही त्यांचं ऐकलो आणि आम्ही अभ्यास केलेला आहे. आमच्याकडे 2 वेळा आले फार संपर्क नाही पण इकडे झालेलो होतो मी ज्या टेकडीला आलो. ग्रामसभा समजलं का? ग्रामसभा सुप्रीम हायकोर्ट दादाच्या वचन आहे सांगत. पण दुसऱ्याने सांगतात म्हणून तसं मानू नका. स्वतःचा दिमाग लावा. आहे का असा सुप्रीम हायकोर्ट? याच्यावर कोणी नाही, ना पंतप्रधान ना राष्ट्रपती. असं जर कोणी सांगितलं तर प्रश्न निर्माण होता की नाही? का नाही? पंतप्रधान तर देशाचा मेन आहे, राष्ट्रपती देशाचा मेन आहे. त्याच्यावर कोण आहे? कोण आहे? मनात विचार करा. त्याच्यावर कोण आहे? आता तुम्ही आता कोणाला निवडून दिले? मुंबईसाठी विधानसभेसाठी कोणाला निवडले? आमदाराला, बरोबर. आणि लोकसभेसाठी कोणाला निवडून दिले? खासदाराला. त्याला कशाला निवडून दिले? आम्ही सगळे लोक जाऊ शकत नाही विधानसभेत मुंबईला, तर तू आमचा प्रतिनिधी आहे म्हणून निवडून दिला. आमचे प्रश्न ते तो मानसील आणि तिथल्या योजना पैसा गावापर्यंत पोहोचवशील. यासाठी आम्ही एक विधानसभेमध्ये आमदाराला पाठवलो आणि लोकसभेमध्ये खासदाराला निवडून पाठवलं. कशासाठी? लोकसभेमध्ये जा आणि तिथं मग तू आमचे प्रश्न मान आणि तिथले काही योजना पैसा आमच्यापर्यंत पाठव. त्यासाठी पाठवलं. दादानी काय सांगत होते? लोकसभा, विधानसभा आणि ग्रामसभा. आता आमदाराला निवडले, खासदाराला निवडून दिले. आता एक आमचे सरपंच इथं बसलेले आहेत, यांना निवडलं की नाही? निवडून दिले. आपण निवडून गेले, पण तुम्हाला कोण निवडलं सांगा बरं? तुम्हाला कोण निवडलं माहित आहे का याचा? सार्वभौम ग्रामसभा. तुम्हाला कोणी निवडलेले नाही म्हणून ग्रामसभा. ग्रामसभा कुठे होईल? लोकसभा दिल्लीला, विधानसभा मुंबईला, ग्रामसभा चोरटीला. बरोबर आहे? लोकसभा, विधानसभा, ग्रामसभा या टोटणीच्या ग्रामसभेमध्ये याच्या नियमावली तुम्ही बनवले का? नियमावली बनवली नसेल तो एक येईल, दुसरा येणार नाही. का होते रे? काहीच होत नाही. गेला तरी तेच आहे आणि नाही गेला तरी तेच आहे. असं आहे की नाही? काही नियमावली बनवलेलं आहे. इथं गाव ग्रामसभा, मोहल्ला ग्रामसभा, वार्ड ग्रामसभा, टोला ग्रामसभा याला आता संपूर्ण सत्ता मिळालेली आहे. विकेंद्रीकरण सत्ता. आता मिळाला का? नाही. हे तर आत्ता हे झालेले आहे. त्याचा एक एक टप्पा तुम्ही विचारत जा. आता सरकारने केलं आहे ना सर्व कायदे. तर ही आहे ग्रामसभा, सुप्रीम हायकोर्ट. सगळे लोक सहभाग पाहिजे तरच तो ग्रामसभा होईल, नाही तर होणार नाही. नाहीतर मग पुढारी सभा होईल. 1-2 लोक आपण बसू आणि निर्णय घेऊन टाकू. पैसा आला किती माहित नाही, कुठे खर्च झाला माहित नाही, है ना? कुठून पैसा आला माहित नाही. कसं तुम्हाला माहित होईल? ग्रामसभेमध्ये आल्याशिवाय तुम्हाला माहिती होईल. आणि ग्रामसभेचे प्रतिनिधी आहेत कोण आहे? ग्रामसभेचे अध्यक्ष कोण? सरपंच आहे का? पहिला याच्यामध्ये सरपंच ग्रामसभेचे अध्यक्ष राहतील. दुसऱ्या वेळेला तुम्हीच निवडणार सभेपुरता अध्यक्ष. लक्षात आलं? असा होतो का तुमचा? वेळेवरच महिलांना पण अध्यक्षपद. तो गुरु राखणार असेल तरी त्याला अध्यक्षपद द्या. पण अध्यक्ष म्हणल्यानंतर त्या तो बोलता येत नाही, काही येत नाही, त्याला ठरलं तर काय फायदा होईल? बोलेल का? आमच्या तेच लोक आहे सुरू. कोणी कोणी म्हणते आम्हाला नाही समजायची, आम्ही कसं अध्यक्ष राहू, आम्हाला बोलता येत नाही, काही समजत नाही. समजलं का अर्थ? काही समजत नाही याचा अर्थ समजा. त्याला काही समजत नाही, पण मला काही समजत नाही एवढं तर समजलं. समजलं ना? मग पुढे समजेल. प्रत्येकाचा चान्स आहे इथं ग्रामसभेमध्ये त्याला अध्यक्ष नेमण्याचा. फक्त सभेत पुरते तो राहील, सभा संपला खुर्ची खाली. आता काय करत आहोत आपण? तो पहिला त्याचा दादाही होता त्या खुर्चीमध्ये अध्यक्ष, त्याचा बापाही होता, त्याचा पोरगाही आहे, त्याचा नातूही आहे, तोच अध्यक्ष.
ही लोकशाही नाही. लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी केलेले लोकशाही हे आहे. दादानी तेच सांगितलं ग्रामगीतेमध्ये, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पण सांगितलेलं आहे. म्हणून हे लोकशाहीचे जो उत्तर आहे की आता विकेंद्रीकरण सत्ता म्हणजे त्याचा काय झालेलं आहे, हे सरकार तुम्हाला समजलं. सरकारी व्यवस्था कोणी सांगितले का? हे जे आहे रस्ता कोणी बनवला आहे? रस्ता कोण बनवला? ग्रामसभा की ग्रामपंचायत? ग्रामपंचायत कोणाचे आहे? तुमच्याकडे जंगल आहे, कोणाचा होता पहिला? सरकारचा ना. हा रस्ता सरकारी आहे, शाळा सरकारी आहे, जंगल सरकारी आहे, जमीन सरकारी आहे, सब सरकारी. चोरटीचे लोक भिकारी. आपण मागायचं का? नाही. ग्रामसभाला मुद्दा दिले आहे. ग्रामसभा देतात ते मालक आहेत, मालक. पण मालकाला नेट लागल्याशिवाय मालक बनू शकत नाही. मालक काही साधी सुधी बाब नाही आहे. म्हणून आम्ही पूर्वीपासून आहोत मूळ निवासी, आदिवासी असो गैर आदिवासी असो. ग्रामसभा सिर्फ आदिवासींच्या नाही, ते तर राहणारे सर्व मानवांचे, सर्व समाजाचे आहे ग्रामसभा. सगळे लोक एकत्र बसून सर्वसहमतीने निर्णय घेणे आहे. अभ्यास करून सर्वसहमती होईल का? सर्वसहमती होऊ शकत नाही. शेकडो IAS अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला आणि हे आहे बकवास. कधी जगामध्ये सर्वसहमती होऊ शकत नाही. होईल का? विचार करा. तुमच्याही डोक्याच्या वर जाईल सर्वसहमती. नाही होणार. ग्रामसभेमध्ये बसा बरं. एक रागेल रस्ता बांधू, दुसरा सांगेल तलाव बांधू, तिसरा सांगेल विहीर बांधू. दुनियाभरचे तिथे बोलणारे कोणाचा कोणी ऐकत नाही. सर्वसहमती होत नाही. एका IAS अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला की नवरा बायकोच्या सर्वसहमती होत नाही तर गावाची गोष्ट का करता नाही? त्याचा बरोबर आहे की नाही? आधी त्यांना होत नाही म्हणून सोडू नका, करून तर पहा. पुढे शाळेमध्ये काय लिहिलेलं आहे म्हणीमध्ये? केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. करण्याला काय अडचण आहे? करून तर पाहू. आणि हे मी सांगतो कागदातले नाही, काम केलेले. तुम्हाला हा जड जाईल. हे सेंद्रिय खत आहे, रासायनिक नाही. रासायनिक खत आहे, बडबड टाकून दिलं, भात निघते आणि मस्त उत्पन्न होते. तसं नाही आहे. आता या दिशेने आपल्याला जावं लागेल. शांत रूपाने तुम्हाला विचार करावा लागेल, बोलावं लागेल. बोलण्याशिवाय तो रोग कळत नाही. म्हणून त्यासाठी हा सर्वसहमती मुद्दा कुठे जोडतो? कधी करून पाहिले का? आता सर्वसहमती नाही झाली तर गुट बनवायचा. समाजाचा गुट बनते. आपल्याच समाजामध्ये वेगवेगळे ग्रुप बनते. सूक्ष्म रूपाने इथं सुरू होतो राजनीती. मग दिल्ली आणि मुंबईच्या इथं कनेक्शन, हे जे करंट आलेलं आहे ना, लाईन कुठून आला? कोणाला विचारा कुठून येत आहे? पता नाही, पण आम्हाला लाईट दिसते. कोणी म्हणते इथंच उत्पन्न होते म्हणते. त्याचा करंट कुठून आहे? मेन करंट. तसा हा गावामध्ये घुसतो आणि त्याला ठग झाल्यावर गावाला एकत्र बसू देत नाही. म्हणून तो IAS अधिकाऱ्यांनी म्हणाला जन्मात होणार नाही. आता बघा काय होणार नाही. प्रत्येकाच्या हातात तुम्ही हक्कात करा, 5 बोट आहेत, सारखे नाही. सारखे नाही आहे. हे कसे एकत्र येतील? बोटच तुमच्या सारखे नाही तर लोक कसे एकत्र येतील? हा जो आहे अभ्यासातून तुम्हाला लक्षात येईल. हे मोठमोठे शिकलेले लोक आहेत, कागदावर शिकले. येथे कोणी शिकलेले लोक आहेत का? आहेत का नाही? कोणी कर्मचारी इकडे कॉलेजमध्ये शिकलेले कोणी आहेत का? एखादा व्यक्ती हात वर करा. कॉलेज नाही, कॉलेजचे नाही कोणी. सरपंच मॅडम शिकले आहे कॉलेजमध्ये, तिथे आहे शिकले. हा कॉलेज बोलत आहे, बोलण्याशिवाय नाही. कॉलेज नॉलेज विलेज. तुम्हाला शिकलेल्या लोकांना कॉलेजचा नॉलेज आहे. विलेज म्हणजे गावाचा नॉलेज नाही. तुम्ही गावात या, तुम्ही भारत देवा पडते. इकडे भाषण महाराज सोपं आहे. भाषणात काहीच वेळ लागत नाही, कसंही बोलता येईल. पण गावामध्ये येऊन इथं आपल्याला एकत्र लोकांना बसवून काम करायचं आहे. तर गावाचा नॉलेज म्हणजे माहिती पाहिजे की नाही? हे कॉलेजवाले का करतात? 12वी नंतर काय
काय करतात की PhD करतात, डिग्र्या घेतात, मग गावाकडे येतात, तुमच्या का खाता, का पेरता, काय करता विचारतात की नाही? जर ते कॉलेजमध्ये शिकले नाही इकडे कशाला येऊन विचारते? कॉलेजचं नॉलेज त्यांना आहे, विलेजचं नॉलेज नाही. म्हणून कॉलेज, नॉलेज आणि विलेज. विलेज मध्ये जा आणि ते तर माहिती घ्या, तर लोक बसत नाही, तुकड्या तुकड्यात विभागलेले आहेत, म्हणून ते सर्वसहमती होत नाही. आता बघा, सर्वसहमती का होत नाही? आपण अभ्यास करत नाही. साधू संतांनी सर्व प्रयोग केलेले आहे. रामदेव बाबाचं नाव ऐकलंय, योगासन सुरू केले, आर्ट ऑफ लिव्हिंग तो पण केले, आसाराम बापू त्यांनी पण केला. अनेक लोकांनी याचा प्रयोग केला की लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी, पण अजून जमलेलं नाही आहे, येतच नाही. मग त्यांचेच ग्रुप पडले. म्हणून ह्या याच्यामधला बघ, ह्या वेगवेगळे जे ग्रुप्स होतात, वेगवेगळे जंगलामध्ये तुम्ही जाताना वेगवेगळे झाडं आहेत, वनस्पती आहेत, याला इंग्लिशमध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणतात आणि मराठीमध्ये जैवविविधता म्हणतात. गोंडीमध्ये का म्हणू? जंगलात जा ना, किती प्रकारचे आहेत, ते आता सुरू झालेलं आहे बायोडायव्हर्सिटीचा, आला आहे तुमच्याकडे, पण समजत नाही. त्याच आपल्याला हा ग्रामसभा मेन काय आहे? ग्रामसभा. 1000 बीमारी एक दवाई, ग्रामसभा सुप्रीम हायकोर्ट. इथे जे निर्णय घ्या तर दिल्ली सरकारला मान्य करावा लागेल, मुंबई सरकारला मान्य करावा लागेल. आणि आतापर्यंत आपण काय करत होतो? त्या सरकारच्या मान्य कर, कसंही बोलू पण त्यांच्या मान्य करत होतो. सरकार तुम्हाला माहित आहे का? आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही विचारलं, आम्ही फागल ठरलो. सरकार तुम्ही पाहिले आहे का? कुठे आहे? दिल्लीला आहे, मुंबईला आहे. मुंबई सरकार, दिल्ली सरकार आहे, पण कसं आहे? लहान आहे, मोठा आहे, लाल आहे, सफेद आहे, किती उंच आहे, किती गोलाई आहे, पाहिले का? जर पाहिले नसेल, माहिती नसेल, तर अधिकाऱ्यांना विचारले काय? कोणाला विचाराल? काय इथे वेगवेगळे आपले कोण आले होते? विचारायला पाहिजे, तुम्ही सरकार आहे का? ते का सांगितले असते? आम्ही हे विचारलं अधिकाऱ्यांना, सगळ्यांना. आमदाराला विचारा, खासदाराला, तू सरकार आहे का? तो म्हणेल मी सरकार नाही. काय आहे? आमदार. काय नाव आहे? आमदार. पहा, एका शब्दाचा अर्थ तुम्ही लावा. आणि खासदार का म्हणेल तू सरकार आहे का? नाही, मी खासदार. खास आहे बरं का, तुमचा फरक नाही. समजलं का? खासचा अर्थ काय आहे? माझा वारसा खास, असा आपण तसा खासदार आहे. त्याचा आमची कोणाच द्या, विचारत नाही. आता म्हणून कोण कोणून घ्या, असं मुके होऊन बसू नका, चर्चा करा. आम्ही एका अधिकाऱ्याला विचारलो, कोणाला? असं लहान छोटू मोठूला नको विचारा. IAS अधिकाऱ्याला विचारलं, तो का म्हणे की हे सरकार, जंगल सरकारी, पाणी सरकारी, झाड सरकारी, सब सरकारी, आणि तुम्ही आम्ही भिकारी. काहून आम्ही भिकारी? मग आमच्या काय आहे सरकारचे आहे? ते सरकार हा कुठून आला? कुठून सरकार आला? मला का? कोणत्या रस्त्याने आला? हा तुमच्या ब्रह्मपुरीच्या रस्त्याने आला, इकडून आला, तिकडून आला, कसा घुसला आहे ते सरकार? माहित आहे का कोणाला? माहित नसेल ते माहिती करून घ्या. त्याला विचारला किंवा आता बघा, आता आपल्याला काय करत आहे सरकार? कुठे जोडला? एकाच ठिकाणी तुमचं जोडलेलं आहे. का? कुठं? आधार कार्ड. 7-12 आधार कार्डवर जोडून घेतला, बरोबर. बँक पासबुक आधार कार्डवर जोडून घेतला, राशन कार्ड आधार कार्डवर जोडून घेतलेला आहे. आणखी कोणतं कार्ड आहे की नाही? काहून? तुम्ही पडून जाऊ शकत नाही. एकाच ठिकाणी बटन दाबल्यावर तुमचं सर्व दिसेल. आणि हे सरकारी व्यवस्था कसा चालवायचा, सरकारला कसा ओळखायचा, आम्ही त्याचा प्रश्न विचारलो. आणि तुमच्या काय मागते? आदिवासी असो की गैर आदिवासी असो, काय काय मागते? मुलांना शाळेत भरती करा तर काय मागते? डॉक्युमेंट्स. मुलीचा नाव, आई आणि वडिलाचा नाव आणि आडनाव, त्याच्यानंतर तुमचा धर्म कोणता, जात मागते की नाही? एवढं तर तुमच्या मागते. सरकारचे तुम्ही विचारले का? आम्ही सरकारी गोष्टांमध्ये विचारत असताना हा आम्ही विचारत घेतला, तेव्हा अधिकारी लोकांनी आम्हाला पागल ठरवलं. पागल ठरवल्यामुळे आम्ही त्याच्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू झाली तेव्हा त्याचा खोलावं लागलं.
जे गोष्ट समजत नाही ती गोष्ट आपल्याला प्रश्न विचारून समजून घ्यावा लागतो. असं आम्ही त्याच्यात हे केलेलं आहे. हे झालेल्या घटनाच आम्ही सांगतो, दुसरं आम्ही सांगू शकत नाही. मग नंतर समोर जाऊ काय त्याचा परिणाम होतो. काय म्हणायला होता ते जन्म तारखेचा दाखला सगळं म्हणतात. आता तुमचा तो सर्व डाटा कलेक्शन इथे सगळं जमा केला सरकारने. सरकारचा डाटा कलेक्शन कोण केला? कोणी केला आहे का? आम्ही थोडा उलट्या दिशेने त्यांना विचारले अधिकाऱ्यांना. हा जो सरकार आहे, सरकारचा मायबाप कोण आहे? तुम्ही विचारले का कधी? आम्ही विचारलं, आमच्या मायबापाचा विचारते. तू कोण आहे? अधिकारी आहे. अधिकारी कोणाचा? सरकारचा. हा तूच सांग आता, सरकारचा मायबाप कोण? राग नाही येईल का त्यांना? नक्की. सरकारच्या कोणत्या जातीचा सरकार आहे? कोणत्या धर्माचा सरकार आहे? सरकारच्या डिलिव्हरी करणारा डॉक्टर कोण आहे? सरकारच्या कोणत्या अस्पतालमध्ये डिलिव्हरी झाली आणि सरकारचा जन्म तारीख सांगा. का म्हणाला अधिकारी? ये तो सब पागलपना के लक्षण है. पागल लोगों का ये सवाल है. हम पागल की तुम पागल? चर्चा करा. माणूस आहोत आपण. शिकलेले लोक म्हणजे चांगले हुशार आहेत असं समजू नका. शिकल्यानंतर हे लोक महान चालाक होतात. माणूस बनत नाही. माणूस बना, माणूस बना. कोणी सांगितलं? तुकडोजी महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, शिवाजी महाराजांनी, हे महान क्रांतिकारी लोकांनी सांगितलेलं माणूस बना. पण याच्यावर आमच्यावर खूप बहस झाला, चर्चा झाली, विरोध केले अनेक, एक नाही शेकडो अधिकारी. हे तर छोटं मोठं बाहेर ठेवले. तेव्हा त्यांना विचार करायला लागला की काय गडबड आहे. आम्ही कधी ह्या दिशेने गेलेले नव्हतो. असा प्रकारे सुद्धा निघाले. आता हे तुम्हाला रुजत आहे की नाही सरकार? का सरकार कुठेतरी आहे? सरकार भूतासारखं आहे. जो सरकारला भीत आहे त्यालाच भूत जोगते, आणि जो भीत नाही त्याला काहीच करत नाही. भूत ठेंग्याने कडे बागते म्हणतात. सांगतात ना लोक, कोठे आहे भूत ना सो. ते सर्व तोताड आहे. चर्चा तर करा सगळे मिळून. म्हणून चर्चासत्र करा. असं बसून हा भाषण हा नाही जमत. आमच्या आदिवासी लोकांच्या जमिनीमध्ये बसून चर्चा करायचा आहे. प्रत्येकाला बोलायला लावा. हा, मशीन बंद केलं ना, तुम्ही जर गाडी घेतली ट्रॅक्टर या टू व्हीलर आणि ठेवून दिल्यावर त्याला जम काही ना, तसा हा जो आहे एंड याला तुम्ही सुरू करा. जेवढं चालवा तेवढं ही गाडी चालवा, कमी होत नाही. भगवानाने त्यासाठीच तर दिलेलं आहे तुम्हाला इथं दाबून ठेवण्यासाठी. का तुमच्याकडे काही गोष्ट असेल ना, मग तुम्ही तिथंच दाबून जा. म्हणून सामूहिक अभ्यास, सामूहिक ग्रामसभेमध्ये सर्वसहमतीने निर्णय घेतल्याने होईल का? निर्णय घेतल्यावर जमिनीमध्ये चला. गहू पेरल्यावर धान उगवते की गहू उगवते? पहा किती लोक रणांगणात लढाई करण्यास तयार होतात. असे म्हणणारे लोक आहेत, तुम लढो हम कपडे संभालता हूं. असे लोक आहे बोलणारे चला रे समोर, चला रे समोर, जात राहा आम्ही येत राहतो. हे आता वेळ आलेली आहे की सामूहिक व्यवस्थेला हे करण्याची. आता हे कसे आले? असं जर बोलायला जाल तर तुमचा विरोध नक्की होणार आहे. जेवढा विरोध होईल तेवढं अति उत्तम. विरोध करणाऱ्या माणसावर जास्त प्रेम करा. विरोधकावर जास्त प्रेम करा. तो माणूस चांगला आहे. विरोधकांना निसर्गाने तयार केलेला आहे. विरोधाशिवाय विकास होत नाही. देशाचा विकास नाही, गावाचा विकास नाही. विरोध करणाऱ्याला कमजोर समजू नका. आणि विरोध करणारा माणूस तुम्हाला कुठे गड्ड्यात पाडणार नाही, हे खात्री आहे. आमचा अनुभव आहे. अभ्यास करा याचा. पण तुमच्या जवळ असणारा माणूस हो हो म्हणणारे लोक कधी धोका देतील काही सांगता येत नाही. इथून पडून जातील, दुसऱ्या ग्रुपमध्ये मिसळतील. याचा बारीक बारीक अभ्यास करा. आणि हे अभ्यास करण्याचे काम महिला मंडळामध्ये आहे.
आता महिलांना आपण सहभागी केलेले आहे, पूर्वी केले नव्हते. आदिवासींमध्ये होता का? कुठेच केले नव्हते. मग पुरुष पुरुष बसायचा, आपल्या विचाराने निर्णय घ्यायचा. महिलांशिवाय हे काम होऊ शकत नाही. पण तो कसा होईल त्याच्यावर अभ्यास होणे जरुरी. एक एक विषयावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बिना अभ्यासाने हे कुठल्याही काम होऊ शकत नाही. विचार त्याच्यावर करा. म्हणून यासाठी माझं बोलणं हेच आहे, केलेले ठेवायचे ते जात नाही. हे थोडं लांबच पाहिजे. आता आदिवासींची संस्कृती, प्राकृती आणि विकृती हे 3 मुद्दे आहेत. समजलं का? संस्कृती समजलं आहे का? तसं हे ह्या भूमक लोकांच्या समोर चर्चा करावा लागेल. एक एक रात्र 24 घंटे चर्चा करावा लागेल. हे सोपं काम नाही आहे. हा, संस्कृती समजलं. आदिवासींची संस्कृती आपल्याकडे, आदिवासींचीच नाही तर संपूर्ण मानव समाजाची, आपल्याकडे एक रोटी बनवलेली आहे. त्या रोटीच्या अर्धी रोटी दुसऱ्याला देणे म्हणजे संस्कृती. प्राकृती म्हणजे काय? जेवढं पोटाला लागते तेवढेच घेणे म्हणजेच प्रकृती. आणि विकृती म्हणजे काय? आपल्याकडे असणार आहे कावाचा आणि दुसऱ्याकडून लुटून घेणे म्हणजे विकृती. काय होत आहे आता सांगा? सर्व विकृती चाललेली आहे. जेवढा लुटता येईल तेवढे हे आमचे सगळं सुशिक्षित लोक जास्त लुटतात. मग यांना कशाला शिकवले जाते? लुटण्यासाठी. माझ्या असं करंट भाषा बोलतो हे तुम्हा आम्हाला समजलं पाहिजे. आणि आम्ही बोलत राहतो. तुमच्या बोलल्याने का होणार आहे? अभ्यास करून ते कृती जमिनीवर उतरवायचं आहे. विकेंद्रीकरण सत्ता आहे सुप्रीम हायकोर्ट ग्रामसभा, याच्यावर कोणी नाही. आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे टोठीवाल्यांना. मला माहिती आहे या क्षेत्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा आहे आणि स्वर्गीय गीताचार्य दादा आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आलो होतो. तुकडोजी महाराजांना आम्ही पाहिले नाही पण दादांना आम्ही पाहिलेलं होतं. हे कसं आम्ही शिकलो? तुम्हाला मधुमक्खी माहित आहे ना? आज्ञा मधुमक्खी म्हणतात त्याला, आज्ञा मोहन. गाव कसा असावा, गावात लोक कसे असावा. गाव म्हणजे एक परिवार, कुटुंब आहे. इथं जाती, धर्म, पंथ, पार्टी गाव एक कुटुंब आहे. मधुमक्खीकडे लक्ष द्या. एका पुळामध्ये किती मक्खी राहतात मोजू शकत नाही. लाख असतील, हजार असतील. 2 भाऊ एकत्र राहू शकत नाही. मग ते मधुमक्खी कसे राहते? त्याच्यापासून शिका. गाव व्यवस्था कसा चालवायचा मधुमक्खीपासून शिकू. कुटुंब कसा चालवायचा, कुटुंब व्यवस्था कसा करायचा मधुमक्खीपासून शिका. राज्य व्यवस्था कसा करायची मधुमक्खीपासून शिका. तिथे एक राणी माशी असते, मुख्य असते तिथं. आणि त्यांच्याकडे मिलिटरी पण असते. जेव्हा भारत पाकिस्तान लढाई होते ना, आक्रमण होते, तेव्हा राजा ऑर्डर देतो आक्रमण होत आहे. माहित आहे ना? कोणाला असं कोणी डंक मारलेला आहे की नाही? म्हणून ते मधुमक्खीपासून शिकणे. बघा, माणसापासून शिकणं जास्त सांगत नाही. मधुमक्खी निसर्गापासून शिकणे. प्राणी आहे, पक्षी आहे, जलचर प्राणी आहे, विच्छू आहे, साप आहे, माकोडा आहे, किडे आहे, हे जनावर आहेत, याच्यापासून सुद्धा शिकणे. सगळ्यात उत्तम झाडापासून शिका. झाड कुठे जाते का? कुठे मजुरीला जात नाही, कधी असं संमेलन घेत नाही, कधी कोणाकडे विरोधी बोलत नाही. घेतला तेच आहे. बरोबर? संतांनी सांगितलं आहे ना, तुझे आहे तुझे फाशी परी तू जगा बोललासी. हे वाक्य संतांचे आहे, देवाजी तोपाचे नाही, काही नाही त्यांच्यासोबत. तर हे जे माणसं काय म्हणतो, माणसाने किती सांगा तुम्हाला तंगडे तोडून सोडते, बाय करतात. म्हणून समाजामध्ये समाजशास्त्र शिकलेलं आहे का? तुम्ही हातच वर नाही केले, तुम्ही चुपचाप राहिले नाही का? हे शिकलेले का लोक आहेत? IAS अधिकारी सगळे समाजशास्त्र शिकलेले आहे, मानस शास्त्र शिकलेले आहे, मानवशास्त्र शिकलेले आहे, राज्यशास्त्र शिकलेले आहे, बरोबर, शिक्षण शास्त्र शिकलेले आहे आणि आरोग्यशास्त्र शिकलेले आहे, भूगर्भशास्त्र शिकलेले आहे. भूगर्भशास्त्र इथे कोणी आहे का गावामध्ये? आहे की नाही? सांगत नाही ते लोक. त्यांना माहित आहे किती फुटावर पाणी लागेल आणि हे शिकतात. बाई वर्षोन वर्ष शिकत राहतात.
पण जिथं सांगतील नाही तर पाणी लागते म्हणून तिथं लागत नाही. पण गावातला माणूस एखादा कुठेतरी असेल या एरियामध्ये सांगेल की इथं पाणी लागेल, मग हे शास्त्र नाही शिकले का? ते बोलतात की हे शास्त्र शिकणार माणूस आता ते का शिकले? त्या शिक्षणाचा उपयोग कोणाला दिला मिळाले? आणि तो शिक्षण कोणाच्या पैशावर त्यांनी शिकला? जनतेच्या पैशावरच ते शिकलेले आहे. आणि शिकल्यानंतर कोणाच्या उपयोगात आणलं पाहिजे? जनतेच्या. तुम्ही शिकलेले असाल, कुठे शाळेमध्ये जा, दरवाजावर काय लिहिलेलं आहे? एका बाजूला यावे ज्ञानासाठी आणि दुसऱ्या बाजूला निघावे सेवेसाठी. इकडे बरोबर आहे, पण इकडचं थोडं गडबड आहे. त्याचा अर्थ काढा, इकडे यावे ज्ञानासाठी, निघावे धनासाठी. पैसा गेला तुमच्या सेवाना मेला. हे वास्तववादी आहे, टीका टिप्पणी नाही. टीका करणे सोपं आहे, पण टिकवणे कठीण आहे. म्हणून हा जो आहे हे एक एक विषय जे आहेत सगळ्यांना भेडसावलेले आहेत. महिलांना, पुरुषांना, सगळं लहान मोठं सगळ्यांना भेडसावलेलं आहे. असा एखादा माणूस या अजिबात येतं त्याला बिमारी झाली नाही असा कोणी व्यक्ती आहे का इथं? भेटेल का? असा एक व्यक्ती सांगा की जन्मल्याबरोबर सुरुवातीपासून अजिबात मेलाच नाही असं जगामध्ये शोधा. जन्म आणि मृत्यू अंतिम सत्य मृत्यू आहे, हे कोणाला थांबवता येत नाही. निसर्गाने किंवा भगवानाने आम्हाला जन्माला पाठवले आणि अंतिम मृत्यू मधला भाग जो आहे इथं का करायचा आहे तुम्ही ठरवा. का करायचं आहे सोडून दिला. ज्यांनी निर्माण केला त्याचा आठवणच करत नाही. तर त्यासाठी अभ्यास होणं जरुरी आहे. वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास. अभ्यासाशिवाय काहीच नाही. सगळ्या कामासाठी अभ्यास करावा लागतो. चोरी करणारा माणूस असेल तर खूप अभ्यास करतो. कुठून चोरी करायचा, कसं जायचा, कसं चढायचा, गिरील कसं तोडायचा, हे अभ्यासाचे विषय आहे. आणि आता सुद्धा हे शिकलेले लोक कसे पैसे काढायचा माहित आहे ना? कोणी काढले आहे का? नसेल तर आम्ही सांगतो आम्ही काढलेले आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे प्रॅक्टिकल आहे, हा काय काल्पनिक नाही. हे सर्व माहिती पाहिजे तरच पुढे आपण काम करू शकू. व्यक्तिगत मामला नाही हा. व्यक्तिगत मामला हळूहळू गमला आणि सामूहिक मामला सगळे लोक एकत्र बसून बसले. सामूहिक म्हटल्या गेलेला आहे. आता दुसऱ्या बाजूने तो आदिवासी लोकांचा स्वयंशासन व्यवस्था कशी होती समजलं का? शासन आणि शोषण फरक आहे का? शासन म्हणजे दुसऱ्याने त्यावर टिकणे म्हणजे शासन आणि त्याच्या त्याला शोषण. सगळ्यात सोपं काम आहे. कोणाला ह्या शोषण करण्यासाठी कोणत्या कॉलेजमध्ये शिकवले होते? कोणत्या आय.एस. अधिकाऱ्याला आणि कोणाला शिकवतात का? असे पैसे चोरी करा, असे काढून पैसे खावा शिकवतात का? स्वतःच्या आपले अनुसार तो काढतो. याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे? तर कोणाचं आहे? सुप्रीम हायकोर्ट ग्रामसभा. इकडून जा तिकडून जा ग्रामसभा. गाव महाराजांनी सांगितले ना, गाव हाची विश्वासा नकाशा, गावावरून देशाच्या परीक्षा. ग्रामगीता तुम्हाला माहित आहे, सांगण्याची गरज नाही. ग्रामगीता वाचा, संपूर्ण गावाच्या आणि देशाच्या विकासात त्याचा सांगितलं. गीता भरपूर आहे तसे ग्रंथ, पण एक ग्रंथ असा वाचा की भारतीय संविधान अंतिम. या व्यापल्यावर तुम्हाला सगळं त्याच्यात माहिती होतं. आणि हा संविधान लिहिणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता संविधान सभा झाले की नाही? काय म्हणतो त्या संविधानाचा? त्याला मराठीमध्ये उद्देशिका म्हणतात. मला बोलता येत नाही बरं का. उद्देशिका. आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात? प्रियंबल. आणि फंडामेंटल मूलभूत अधिकार व उद्देश आणि मूलभूत अधिकाराचे. प्रत्येक माणसाला समान अधिकार आहे की नाही? कोणकोणते? 5 मूलभूत अधिकार. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण. हा एका त्या गरीब माणसालाच लागू आहे असं आहे का? नाही. आदिवासीला लागू आहे असं आहे का? नाही. संपूर्ण समाजातील मानवाला लागू आहे. म्हणून भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार समान आहेत.
आता समान आहे हा इथं बोलण्यामध्ये आहे, दिसते का इथे? तुम्ही किती वोट लागतात मतदान करता तर? एकच ना? कुठे समान बघा, तुम्ही एकच वोट टाकता, एका वेळेला एक व्यक्तीला एक वोट. आणि आमच्या आदरणीय पंतप्रधान किती वोट टाकते? एकच टाकते. भारताचे राष्ट्रपती किती वोट टाकते? एकच टाकते. समान आला की नाही? सर्वसहमती आहे का कोणाच्या विरोध आहे? समान आहे का? दुसऱ्या बाजूने बघा, तुमच्या मजुरी किती आहे आणि पंतप्रधानाचा किती आहे बघा. माहित आहे? हे तुम्हाला माहिती पाहिजे. आमच्या सेवक आहेत ते तर विषमता झाली ना, विषमता आणि समता. म्हणून भारतीय संविधानाने दिलेले अधिकार, मूलभूत सगळ्यांना समान आहे तर भेटत नाही, ते आपल्याला घ्यावा लागेल. आता त्या उद्देशिका वाचा. पहिला उद्देशिकामध्ये आम्ही भारताचे लोक, काय कमी आणि कुठे कमी याचा अभ्यास केले का? हे आम्ही चर्चेसाठी विषय मानतो. आम्हाला भारतीय संविधान वाचता येत नाही, कुठे कुठे शब्द समजत नाही, पण लोक बोलले की आम्ही बोलायला लागतो. या अधिकाऱ्यांना, आमदार खासदारांना विचारा, आले की चर्चा करायचा, त्यांना विरोध नाही करायचा. आम्ही भारताचे लोक, काय कमी कुठे कमी? आम्ही बनलो का भारताचे लोक? दुनियाभरच्या तुकड्या तुकड्यामध्ये विरोधी पार्ट्या निघाल्या. पार्ट म्हटलेला आहे. पार्ट म्हणजे तुमच्या घराचा एक खोली करतो, त्याला पार्ट करा हे म्हणतो तो. पार्ट आणि पार्टी बघा, याच्यात काय आम्ही गुरफटून जातो. म्हणून संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार लागते. आम्ही काय केलं याच्यावर? हे तर तुम्ही सांगता बरोबर आहे, समान 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 तुमच्या तोंडात आहे आणि या माईक मध्ये भाषणात आहे. जमिनीवर पहा बरं, आहे का? नाही. आम्ही म्हटलं की सरकारी योजना, रोजगार हमी योजना, व्यक्तिगत सामूहिक सगळ्या योजना, आम्ही काय म्हणालो? सरकारच्या योजनांचा अभ्यास केला. हा काय केलेला आहे? व्यक्तिगत मध्ये पंचायतीने, ग्रामपंचायतीने, शासनाने मंजूर केला. सोमत त्याच्या मागे राहिला, मग गोमत त्याच्या मागे लागले लाईन. तिथं कामधंदा सोडा ना, तिकडे त्या ऑफिस मध्ये जा, दुनियाभर ते कागद जमा करा. समजून घ्या हे योजना काय आहे. सगळ्या योजना गावाला तोडणारी व्यवस्था ही एक आहे. एकत्र येऊ देत नाही. त्याला घरकुल मिळाला, याला नाही मिळाला, त्याला बैलजोडी मिळाली, याला ते विहीर मिळाली, आम्हाला नाही मिळाला. इथंच तुमच्या दोन घोट झाले. अशी योजना तुम्हाला पाहिजे का? आणि ही योजना कोण बनवेल? आम्ही काय म्हणाला आमच्या ग्रामसभेने, सरकारी योजना आम्हाला तुमच्या नको. आता काय होईल? तुमच्या योजना, सरकारची योजना आम्हाला नको. नको म्हणून चालत नाही, अभ्यास करावा लागेल. प्रश्न विचारतील का नको असं म्हणल्यावर काय म्हणू? सरकारी योजना काय आहे की आमच्या योजना दिल्ली आणि मुंबईला तुम्ही बनवता, आणि दिल्ली मुंबई वाली या चोरटी गावाचा काय परिस्थिती आहे माहित आहे का? A1 कलेक्टरला माहिती नाही. आमच्या गावाच्या समस्या आम्हाला माहिती आहे. रोड कसा बनवायचा, विहीर कुठे खोदायचा, तलाव कसे टाकायचा, झाड कोणते लावायचं आम्ही ठरवू. तुम्ही कोण ठरवणारे? योजना बनवणारे? याचं उत्तर द्या. तुमचे जे कपडे टाकलेले आहेत रेडीमेड दिल्लीला मुंबईवरून आणतात, इथे टाईट तरी होईल नाही तर ढिला तरी बरोबर. म्हणून स्वतःचा कपडा किती लागेल ते आपल्याला ठरवायचं आहे. उदाहरण दिलं गावाचं आहे, आम्ही केला. हे तुम्हाला बोलावं लागणार आहे, नुसतं असं नाही जमणार. मग त्या अधिकाऱ्यांना असं म्हणला, समजावून सांगा त्यांना. पहिले कसं होता? सरकारच्या योजना लोकांचा सहभाग. फक्त आम्ही योजना बनवतो आणि तुम्ही भीक मागल्यासारखं मागा. आणि तुम्ही जर अधिकाऱ्याकडे गेले तर तुम्ही गुरुदक्षिणा देता की नाही? देणंच आहे. म्हणजे तो रिवाजच आहे. बरोबर आहे. पण आम्ही याच्यावर हे केला. तुमच्या ग्रामसभेचे मुद्दे येतात बरं का? ग्रामसभा काय आहे ते सुप्रीम हायकोर्ट ग्रामसभेमध्ये केला. त्यांनी जे म्हणाला की देणेच आहे, नाही तर कामच होत नाही. बरोबर. हा सरकारी कर्मचाऱ्याला पैसे नाही भेटत का? भेटते. कोण देते? आपल्याच आहे. आपण देतो का? कशाला मग त्याला पैसे देता? बाबासाहेबांनी का सांगितलं? गुलामाला गुलामाची जाणीव झाल्याशिवाय गुलामाच्या विरोधात उठणार नाही. आणि देणारा दोषी आहे, घेणारा दोषी नाही. म्हणून एकटं टिकाल का?
आम्ही केलं हे काम. ग्रामसभेने निर्णय घेतला आपल्या कामासाठी कोणीही व्यक्तिगत अधिकाऱ्याला पैसे, धान्य, दारू, कोंबडी द्यायचा नाही. दिलं तर पावती घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि कोणी जर बिना पावतीने पैसे देईल तर त्याला जेवढे पैसे अधिकाऱ्याला दिलं तेवढेच पैसे गाव फंडात जमा करावा लागेल. बनवलं का नियम तुम्ही? फक्त बोलणं बोल नाही. अधिनियम म्हणतात. अधिनियम कायदा, त्याच्यावर नियम. आम्ही पैसे देणार नाही, कायदा कसं देणार नाही त्याच्यावर उपाय, नियम बनवा. इथंच आहेत सगळे, कुठे जाण्याची गरज नाही. आणि हे आम्ही सत्ता केला. ग्रामसभा एक होऊ द्या, कोणीही तुम्हाला झुकवू शकत नाही. तुम्ही केलेले आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण जमिनीवर उतर. पण ह्याच्या आम्ही प्रत्यक्ष हे केलेला आहे. ग्रामसभेची पॉवर काय आहे? पहिले तो उडवून टाकत होते हे अधिकारी आणि प्रतिनिधी. का करावं तुम्ही एका गावचे लोक? काहीच करू शकत नाही. सरकार मोठा आहे, दिल्लीला आहे, मुंबईला आहे. आम्ही समजत होतो मोठा म्हणजे किती मोठा. प्रश्न विचारला, मग सांगितलं ना, काळा आहे, सफेद आहे, लाल आहे, छोटा आहे, मोठा आहे, लंबा किती, गोलाई किती, त्यांनाच विचारायचं. सांगता आलं नाही तर मग तुम्हाला म्हणा हे पागल लोकांचे लक्षण म्हणतात. पागल नाही, हम पागल की तुम पागल. चर्चा करा. त्यांना करावा लागला. विरोध करायचा नाही. न समजलेला उत्कृष्ट हे झालं. एकाला कोणी घेत नाही. मग त्याच्या आपल्याला हा योजनेचा सांगितलं, सरकारी योजना तुम्ही दिल्ली मुंबईला बनवू नका, आम्ही बनवणार. कोण? ग्रामसभा. रोजगार हमी योजना, आमच्या ग्रामसभेचा ग्राम रोजगार हमी योजना आम्ही बनवणार. हे आत्ता झालेला आहे कायदा नियमावली. त्याच्या अगोदरच केला. त्यावेळेला काय कठीण परिस्थिती आहे. विचार करायला त्यांना लावलं त्यांना. नाही करणार तुमचा रोजगार हमी योजना. कसे करतात तुम्ही? नमुना 4 प्रारंभ भरा, नंतर कोणता येते 5 वाला, नंतर कोणता 7 वाला, हे कोणतं कचरा मला लावून दिले. आणि गावात सोडून द्या ना. त्या ग्रामपंचायत मध्ये जा, तहसील ऑफिस मध्ये जा, पंचायत मध्ये जा. कोणी सांगितलं? तुम्ही कोणासाठी आहात? विरोध वाटते का तुम्हाला? म्हणून आम्ही केलो नाही. आमच्या ग्रामसभेचा रोजगार हमी योजना ग्रामसभा बनवे. साइट सिलेक्शन, नेट प्लॅनिंग, एस्टिमेट ग्रामसभा करे. आम्ही भारताचे लोक. काय कमी कुठे कमी लक्षात येते काय? आम्ही काय कमी कुठे कमी आम्ही बनवू. मी नाही, मी मध्ये अटकू नका. आम्ही मध्ये जायचं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो संविधान लिहिला आणि जो उद्देशिका सगळ्यांनी मिळून केलेला आहे. आम्ही भारतासाठी आहे का भारतासाठी? हे आम्ही तेव्हा रोजगार हमीचा कायदा माहित झाला तुम्हाला? आता सरकारने का केला? ज्या ग्रामसभेने रोजगार हमी योजनेच्या साइट सिलेक्टर, नेट प्लॉटिंग आराखडा ग्रामसभा बनवाय. गावातलाच एक रोजगार हमी योजनेसाठी ग्राम रोजगार सेवक, त्याला काय म्हणतात? इंजिनियर, बॅरफूट इंजिनियर गावातला राहील. शिक्षक गावातला राहील, वनरक्षक गावातला राहील, पटवारी गावातला राहील, कोतवाल गावातला राहील, बरोबर, पोलीस पाटील गावातला राहील. आहे का नाही? माहित आहे. हळूहळू बदलाव होत आहे. त्याला मान्य करावं लागलं. विज्ञान युगामध्ये काय करायचं? एकाच ठिकाणी बटन दाबा. इथे जर तुम्हाला लाईट सुरू करायचं असेल, कुठेतरी तुमचं बोर्ड असेल ना, एकाच ठिकाणी बटन दाबता, सगळं बल्ब जळतात की नाही, लाईट सुरू होते. म्हणून त्याला आम्ही म्हणलं डायरेक्ट दिल्ली टू गल्ली आणि गल्ली टू दिल्ली, मधले दलाल नको. डायरेक्ट. काय समजलं का तुम्हाला? डायरेक्ट दिल्ली टू गल्ली आणि गल्ली टू दिल्ली. आणि घोषणा मी सांगितलेलं नाही, सरकार 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 सब बेकार. तुम्ही बेकार आणि सरकार घेता. मग दिल्ली मुंबई आमचं सरकार, आमच्या गावात आम्ही सरकार. जल जंगल जमीन गाव समाजचा अधिकार. डायरेक्ट दिल्ली टू गल्ली, गल्ली टू दिल्ली. अर्थ समजला? दिल्ली आणि मुंबईवरून निघणारा पैसा डायरेक्ट ग्रामसभा चोरटीच्या ग्रामसभेच्या खात्यात टाकून द्या. ग्रामपंचायत दिवाणीचं काम करे. हे सगळे दिवाणीचं काम करते. अनुभव आहे ना तुम्हाला? सकाळी येते शिक्षक, थोडं अंतराने येते ग्रामसेवक, नंतर येते गारड, नंतर येते पटवारी, नंतर येईल आरोग्य विभाग, नंतर येईल कृषी विभाग, नंतर येईल लाईट विभाग.
दुनियाभरचे एक गाव 17 डिपार्टमेंट काय कामाचे आहे तुम्हाला तर बसूनच राहायला पाहिजे थोडा समजलं का म्हणून त्याला म्हणून तुम्ही एकटे येऊ नका त्याला म्हणतात कन्वर्जन समिती ग्रामसभेमध्ये सगळ्याला या आणि इथंच तुमचे कागदपत्र होते सुरू झालं आहे की नाही इथं गुलाम बनू नका आता बदलत आहे एवढंच नाही पुढे हे आम्हाला खूप काम करायचं आहे पण ग्रामसभा मजबूती करा आता ग्रामपंचायत समजला का तुम्हाला सगळीकडे ग्रामपंचायत आहे देशामध्ये ग्रामपंचायत म्हणजे काय गावाच्या विकासासाठी काम करणारी एक स्थानिक स्वराज्य संस्था काही लोकांच्या या पूर्वी स्थापन होत होते त्यावेळेला विरोध होता याचा बारीक अभ्यास करा ह्या ग्रामपंचायत का म्हणलेला आहे ग्रामपंचायत ग्राम म्हणजे गावाचा पंचायत तीच ग्रामसभा आणि ग्रामपंचायत मध्ये फरक काय ग्रामसभा आणि ग्रामपंचायत मध्ये फरक काय ग्रामपंचायत कार्यकारिणी मंडळ आहे तुमची सोसायटी असेल ना तर कार्यकारिणी मंडळ काम करणारी ते समिती आहे ग्रामसभा ही मालक आहे ग्रामसभा ठरवेल सांगेल तेव्हा ते काम करतील असा हा प्रोसिजर आहे कराल तर तुम्हाला लाभ फायदा होईल नाहीतर नाही होणार म्हणून पंचायत ऍक्ट पंचायत राज माहित आहे का 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती 73वी घटना दुरुस्ती ग्रामीण भागासाठी 74वी घटना दुरुस्ती शहरी भागासाठी अधिकार सारखाच आहे तर तो कसा झालेला आहे की पंचायत राज हे मोठमोठे शिकलेल्या लोकांना विचारा पंचायत राज म्हणजे काय त्यांना बोलायला लावायचा पंचायत राज सुनायला नाही आता पंचायत राज कायदा लागू झाला का तर हो म्हणतात लागू झाला पण सुरू झाला का काही लोक होश म्हणतात काही लोक नाही पंचायत राज हा सुरू झालेला नाही तर कोणता राज सुरू आहे आता बघा बोलताना तुम्हाला लक्षात येईल की नाही कोणता राज सुरू आहे छोटी गावातले लोक ऑफिस मध्ये गेले तर काय होईल अर्ज दिला खुर्ची खाली बिना रजत बाबू गायब साहेब आहे तर बाबू नाही बाबू आहे तर चपरासी नाही आली पंचायत जाणं येणं खेपे मारा गावात झगडा पोलीस स्टेशनात रगडा आणि कोर्टात न्याय बर्बाद व्हा जिंदगानी आली पंचायत समजलं ना शब्द समजते ना गावातला भिजाई पुराणा भिजाई नष्ट करा आणि सरकारच्या भिजाईच्या मागे जा नाही भेटलं तर मोर्चे काढा मोठ्या मुश्किलीने भिजाई आणलं फेरलं वो आपलाच नाही वो आपला पण उत्पन्नच झालं नाही आली पंचायत राज सुरू आहे पंचायत नाही पंचायत राज म्हणजे ग्रामसभा इथं आहे सर्वसहमतीने निर्णय लोकांच्या सहभागातून हे होईल काय तुम्ही करा की नाही तुम्हाला लढाई लढण्यासाठी अभ्यास करावा लागेल बिना अभ्यासाने लढाई लढू नका हार भी खाऊ आणि मार भी खाऊ आता शस्त्र संघर्ष संपला विचाराचा सुमारचा कायद्याने लढाई लढायचा तुम्हाला वाटतंय का हा चांगला होत आहे आपल्या देशामध्ये आता मोर्चा काढण्याची वेळ आहे का मोर्चा काढण्याची वेळ आहे विचारा त्या आय एस अधिकाऱ्यांना मी तर त्यांनाच विचारा या खासदार मंत्र्यांना मोर्चा काढण्याची वेळ आहे का इकडे म्हणता आम्ही भारत स्वतंत्र झालो भारतीय संविधान बनला संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार सगळ्यांना समान आहे मग मोर्चे काढण्याची का वेळ आली मोर्चे आता जर काढत असतो तर स्वतःच्या नाकावर स्वतः निवडणूक फिरणे आहे आम्ही भारताचे लोक काही कमी कुठे कमी म्हणून ही जी आता आहे याच्यावर अभ्यास होणं जरुरी आहे आमच्या लोकप्रतिनिधींना ट्रेनिंगची व्यवस्था आहे पॉलिटिकल सायन्स मध्ये यांना कॉलेजमध्ये शिकवावं लागेल लायकीचं असेल त्यालाच निवडून द्या बिना लायकीचे माणसाला टिकवले त्याला राजकारण माहित नाही काय नाही असा माणसाला निवडून दिला राजकारण आपल्याला समजलं का आता स्टेज मध्ये तर म्हटलेले आहे आपण लोक राजकारण कशाला म्हणतात कोणी सांगेल का त्याला उत्तर काय आहे मोठमोठे लांब लांब सांगतात शॉर्टकट मध्ये राजकारण कशाला म्हणतात प्रश्न उत्तर काय आहे विनाकारण भांडण लावणे म्हणजे राजकारण हक्क सगळ्यांचा आहे डायरेक्ट दिल्ली टू गल्ली तुमच्या खात्यात आता पैसे जमा होतील ऑनलाईन झालेला आहे विज्ञान युगामध्ये शॉर्टकट कशाला मोर्चा काढायचा एक कुटुंबामध्ये 4 मुलं आहेत आई वडील आहे
आई स्वयंपाक करते आणि सगळ्यांना समान पोटभर देते की नाही? का एकाला उपाशी ठेवते? जेवढे कुटुंब असतील तेवढे हिस्से आई बरोबर करते. आई ही जगातली एक सर्व गुन्ह्यावर माफ करणारी सुप्रीम आई कोण आहे? आई करते की नाही? बरोबर ना? तो त्यासाठी आता ज्याचा हिसाब नाही. तुम्ही गोपडकाला वगैरे करता का म्हणतात? येतात नुसतं जाण वाजवायचं काय? गोपडकाला घोड झाला ज्याचा दैवित त्याला मिळाला म्हणतो. का झाला त्याचा? कोणीतरी सांगते म्हणून बोलायचं का? ज्याचा हक्क आहे हे दैव नव्हे, हक्क आहे प्रत्येक माणसाला त्याचा मिळाला पाहिजे. आता मोर्चे काढण्याची वेळ नाही. व्यवस्था चुकीची आहे. व्यवस्था परिवर्तन आणि सत्ता परिवर्तन करा. आर्थिक सत्ता राजकीय सत्ता जनतेच्या हातात पाहिजे. कोणाच्या हातात दिले? पार्टीच्या हातात, पुढाऱ्यांच्या हातात. ऐकून घ्या ते आमच्या तुम्हाला म्हणून मी म्हणालो बोलताना देवाची तोफाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. बा तुम्ही शेतकरी आहात का नाही? आहात ना? तुमच्या शेतीमध्ये धान पेरलेले होते बरोबर. पूर्वी कसं करत होते? आता पण एक बांधीमध्ये एक चवरण लहान बांधणे म्हणजे इथे असतील लहान लहान भारे बांधणे म्हणजे बचत गट महिलांचे. दिबली म्हणजे ग्रामसभा. कुठे काय तुम्हाला शिकवेल निसर्गाच्या नियमानुसार. दृष्टी असेल तर तुम्हाला सृष्टी दिसेल, दृष्टीच नाही तर सृष्टी दिसणार नाही. आता बघा गावामध्ये समाजशास्त्राचा ते मुद्दा आला. सगळे शास्त्र शिकलेले आहेत, त्याच्यापेक्षा लोक शिकलेले आहेत. तुमच्याकडे एका हातामध्ये 5 बोट आहेत. 5 बोटांमध्ये मेन बोट कोणता आहे? मुख्य कोण आहे? अंगठा बरोबर. आता या गावातला मुख्य कोणाला समजता? सरपंचाला. सरपंच हा मुख्य आहे. सरपंचाला मुख्य आणि सज्जन म्हणून त्यांना तुम्ही निवडून दिले. हा 5 बोटांमध्ये हा मुख्य आहे. हे बाकी या सरपंचाला भेटायला जातात समोरून जाता की मागवून जाता? प्रयोग करा बसल्या बसल्या तेव्हा असा जाता बोट आहे. मागावून जाऊ शकत नाही आणि याला आपण सज्जन समजतो. हा सज्जनाचं काम आहे. गावात सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांना समान हक्क मिळाला पाहिजे, योजना मिळाला पाहिजे, जे काय आहे ते त्यांना मिळाला पाहिजे. हा काम सरपंचाचा आहे. म्हणजे सज्जन पहा किती मोठा आहे. समाजशास्त्रवाले कोणी असतील राज्य जल जंगल जमिनीचा मुद्दा हा का एका आदिवासींचा नाही, संपूर्ण भारतातील लोकांचा आहे आणि तो जतन करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपल्याला इथं आपल्याला सगळ्यांना सामावून घेण्यासाठी काय काय करावं लागेल ते तुम्ही बघा. माझं बोलणं जास्त झालेलं आहे. हा जास्त बोलणे म्हणजे भ्रष्टाचार. हाही भ्रष्टाचारच आहे. आणि मी बोलत राहिलो, तुम्ही ऐकत राहिले. म्हणून आम्ही खाली बसण्याला अध्यक्षांना आम्ही सूचना केलेल्या होत्या. खाली बसण्यावर सगळे लोक एकत्र होते. आता इकडचे लोक शहाणे आणि तिकडले लोक अडाणी. महाराजांनी म्हणाला ना ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं आहे, सांगणारा शहाणा झाला, ऐकणारा वाया गेला. ऐसा समज ज्याने केला तो बुडाला अहंकारे. ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून अहंकार तुम्ही करू नका. आपण सगळे एक आहोत. माणूस म्हणून जगाचा आहे जगामध्ये. आता इथं आणतो बाबासाहेबांच्या हे जे भारतीय संविधानाचा आम्ही भारताचे लोक समजले ना. एक IAS अधिकाऱ्यांनी आम्हाला झापला ह्याच्यावर. दिल्ली आणि मुंबई आमचं सरकार, आमच्या गावात आम्ही सरकारला विरोध केला. कोणाला विरोध केला? आम्हीच सरकार म्हणजे तुम्ही देशद्रोही लोक आहे. दिल्ली मुंबई त्यांनी सोडून दिला आणि आम्हीच मध्ये अटकला. मी म्हणजे अहंकार, मी म्हणजे हिंसा, आम्ही मध्ये अहिंसा. आम्ही 1 तास झापला आम्हाला 10-12 लोकांना महिला पुरुषांना. करेक्ट. आणि जेवढं तुमच्या आतमध्ये जेवढा जग खराब हवा भरलेला असेल त्यांनी बोलता 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 पूर्ण हवा खराब बाहेर निघाला आणि शुद्ध हवा प्रवेश केला. तेव्हा तो शांत झाला आणि तिथं मग चर्चा झाली. साहेब तुम्ही 1 साइड बोलले. मग तो काय विचारला, कसं 1 साइड? तुम्ही आम्हीच सरकार म्हणाले. मग तुमचं कसं आहे? आमच्या दिल्ली मुंबई आमचं सरकार आहे, आमच्या गावात आम्हीच सरकार. तेव्हा तोला तर समजते पण पूर्ण नाही म्हणाले. तुम्ही विरोधच करता म्हणे. मग शॉर्टकट मध्ये आम्हाला भारतीय संविधानाचा पहिला वाक्य घ्या, आम्ही भारताचे
लोक भारतापुरता आहे का? नाही. आम्ही गाव, चोरटी गाव आम्ही, तालुका आम्ही, जिल्हा आम्ही, राज्य आम्ही, देश आम्ही आणि पूर्ण जग आम्ही. जगामध्ये आम्ही आहो, जग आमच्यामध्ये आहे, विश्वामध्ये आम्ही आहो, विश्व आमच्यामध्ये आहे. कपाळाला हात ठोकला, एकदम विश्वाला पोहोचवले म्हणे. त्याच्या कलेक्टरच्या पाठीमागे हे प्रत्येक ऑफिस मध्ये बांध आहे, आम्ही भारताचे लोक. हे वाचत नाही, वाचाल तर वाचाल, वाचतच नाही. खूप शिकलेले आहे. भारतीय संविधान पहिलं वाक्य वाचा आणि दुसरा मधले सोडून द्या. 26 नोव्हेंबर 1949 वाचून घ्या. हे अधिनियमित करून आम्ही स्वतः प्रति अर्पण करीत आहो. कोणाला दिला का? वाचले ना तुम्ही? माहित आहे, इकडल्या लोकांना माहित आहे. कोणाला लिहून दिले? प्रोफेसर समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा काय काय लोकांना माहित नाही. लिहून कोणाला दिला ते सांगतात, पंडित जवाहरलाल नेहरूला, म्हणजे पंतप्रधानाला. पंतप्रधान कोणाला दिला? तर राष्ट्रपतीला दिला. राष्ट्रपती कोणाला दिला? सरकारला दिला. सरकार कोणाला दिला? इकडे तिकडे गाडी कशाला जातात? विज्ञान युग आहे, सीधी सडक बेधडक. गुरु तसा छेला, लाथ मारून सीधा केला, सरळ सरळ जा. कशाला इकडे तिकडे गाडी आहे? ऍक्सिडेंट नाही होईल का? होत आहे. म्हणून हा जो संविधान आहे फक्त भारतापुरतं नाही, जगामधला पेक्षा भारतीय संविधान सर्वोच्च आहे. तुम्ही माना की नको माना, पण बोलण्यापुरतं. तुम्ही कराल तेव्हा हे काम होईल. तीच आहे ग्रामसभा, सत्तेचं विकेंद्रीकरण. विड्रॉल झालं, काय करायचं आहे ते करा. पण बाबासाहेबांनी लास्ट भाषण कसं केलेलं आहे? संविधान कितीही चांगलं असलं तरी चालवणारे लोक कसे आहेत त्याच्यावर अवलंबून नाही. ग्रामसभा तुमची कितीही चांगली असेल पण समोरचे चालवणारे लोक कसे आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. आताच मी ऐकलं सरपंचाकडे संस्कृतीचा जतन करायचा. संस्कृती कितीही चांगलं आहे परंतु चालवणारे लोक कसे आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. सगळ्याला तुझे आहे तुझे पास. मी आता थांबेन, माझं थांबणार नाही. एकदा गाडी सुरू झाली की थांबत नाही, है ना. इथे थांबतो, आणखी बोलणारे लोक आहेत. आणि तुम्ही अभ्यास करा. आदिवासी लोक इथे शिकलेले असतील, आमच्याकडे जास्त शिकलेले नाही. पढ़े लिखे तो नहीं है लेकिन अंधे भी नहीं है. तो चाहिए आप हालत बदल सकते हैं लेकिन लालच में आ गया तो लंगोटी भी लुट सकते हैं. पूर्ण तुमचं शोषण होईल. तुम्ही थांबा. चर्चेमध्ये आम्हाला माहिती आहे असं भाषण देणे म्हणजे आम्हाला आवडत नाही. ते पुढाऱ्यांचं. तुम्ही म्हणाल देवाजी तुबा खूप मोठा आहे. आमच्या अध्यक्षांनी सांगितलेला होता की खूप काही लोक बोलतात. काहीच नाही. कुठलाही सरपंच नाही, अध्यक्ष नाही, काहीच नाही. कुठल्या पदावर नाही, कुठल्या संस्था नाही. ग्रामसभा हे तुम्ही समजून घ्या. इथं मी वेडे वाकडे मी सांगितलं पण विश्वास ठेवू नका. तुम्ही जर विश्वास ठेवाल तर फसल्याशिवाय राहणार नाही. आता तुमचा लक्षात ठेव. जय सेवा, जय जोहार, जय भीम, राम राम, नमस्कार.